नमस्कार मित्रांनो, आजची सकाळ खूपच सुंदर आहे कारण की मी आज चाललेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोईवाडी या ठिकाणी। वाडीला गेल्यावर एक प्रसन्न वातावरण असतं आणि सुरुवातीलाच पेढ्याची ही दुकानं, पेढे मेकिंगचा व्हिडिओ सुद्धा आपण केलेला आहे, नक्की बघा। नदी किनारी गेलो, मस्तपैकी प्रसन्न वातावरणामध्ये देवाला नमस्कार केला आणि लगेचच निघालो पुढच्या प्रवासाला। आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजाच येणार आहे। वाडीपासून जवळच असलेल्या मजरेवाडी या ठिकाणी आज आपण आलेलो आहे पोमाजी रिसॉर्टला। सुरुवातीला गेल्याच भजी तळण्याचं काम चालू होतं, बघूनच तोंडाला पाणी सुटलं। वाह, खूपच मस्त। मोठ्या प्रमाणामध्ये रोज या ठिकाणी भजी तयार होतात आणि ग्राहकांना दिले जातात। बघा, आता भजी तयार झालेली आहे, कुरकुरी कुरुम कुरुम भजी। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, नरसोईवाडीला आलेलो आहे आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आलेलो आहे मजरेवाडी या ठिकाणी। पोमाजे रिसॉर्ट या ठिकाणी आहे। चिक्कूच्या बागेमध्ये जेवण आणि स्पेशल म्हणजे या थंडीच्या दिवसामध्ये हुरडा पार्टी सुद्धा या ठिकाणी आहे। चला तर मग बघूया काय काय सोयी सुविधा आहेत, काय खायला मिळणार आहे आणि कसं ॲटमॉस्फिअर आहे। या ठिकाणी पॅकेज 350 रुपयाला आहे आणि 10 वर्षाखाली मुलांना 250 रुपये आहे फक्त। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर अशी चिक्कूची झाडं आहेत आणि या सीझन मध्ये चिक्कू पण आता लागलेले आहेत, काही पिकलेले आहेत तर काही अजून कच्चे आहेत। या ठिकाणी चिक्कू विक्रीला सुद्धा आहेत आणि या ठिकाणी जे ग्राहक आले ते खरंच एन्जॉय करतायत। हे रिसायकल केलेलं आहे, खूपच भारी वाटतंय, म्हणजे टायरी फेकून देतोय आपण नेहमी। त्यानंतर वडे आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेशल अट्रॅक्शन असलेलं हे चिक्कूचं ज्यूस। वा, खूपच नॅचरल आणि मस्त असं। असल्या गाडीवर बसून असं स्टेरिंग वळवत असं चिक्कूचं ज्यूस प्यायला मिळते, चिक्कूच्या झाडाखाली बसून। कोल्हापूर जिल्ह्यात कुठं असलं मिळालेलं नाही। गरम गरम भजी खायची, मस्त क्वालिटी। तर मित्रांनो, बैलगाडी पण आहे या ठिकाणी, बघू शकता की खूप भारी केलेलं आहे सगळं नियोजन, मला खूप आवडलं। पुढच्या बाजूला नजर गेली आणि आजी कणसं सोलत बसलेल्या दिसल्या। इथं स्वीटकॉर्न शिजत घातलेलं आहे आणि आता ते शिजून झालेलं आहे। मोठ्याच्या मोठं घमेले घेऊन ग्राहकांमध्ये स्वीटकॉर्न आणले गेले आणि त्याच्यावर लगेच ग्राहकांनी आक्रमण सुद्धा केले। बघा किती मस्त दिसतंय ना। आज होता एकदम झणझणीत आणि क्वालिटी वांग्याच्या भाजीचा बेत। वांग्याची भाजी सुद्धा तयार झाली आणि आता तयार होत आहे अख्खा मसूर। आलं लसूण पेस्ट यामध्ये घातली जाते आणि थोडंसं जिरं सुद्धा टाकलेलं आहे। हा मसूर तयार होणार आहे, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो तेलामध्ये परतायचं काम चालू आहे। हळद किती वर्ष करताय व्यवसाय हा? 9 वर्ष झाली की हे चालू करून आता 2 वर्ष झाली। हे काय? गोडा मसाला। ड्राय कोकोनट यामध्ये घातलेला आहे आणि यामध्ये जात आहे मिरची पूड। त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, मसाला चटणी ज्याला म्हणतात, ती सुद्धा घातली आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर आणि खोबऱ्याचं हे वाटण सुद्धा घातलेलं आहे। त्यामध्ये आता हे सगळं मिश्रण गेलेलं आहे आणि चिंचेचा कोळ सुद्धा थोडासा घातलेला आहे यामध्ये आणि भिजत ठेवलेले अख्खा मसूर यामध्ये टाकले गेलेले आहेत। थोडासा चवीसाठी गुळाचा खडा घातलेला आहे आणि आता हे शिजत आहे। बघा, अख्खा मसूर आता तयार होणार आहे। ओके, अख्खा मसूर तयार झालाय, आता पुढच्या तयारीला लागूया। सरोजनी दादासो पोमाजे। किती वर्ष झाली बाग चालू? 50 वर्ष चालू आहे। ओके, माझ्या मालकांनी लावलेले आहे, पोरांनी चालवलेला आहे। ओके। चिक्कू तेव्हा पण भरपूर येत होते? होय, भरपूर मीच विकत होते। तुम्ही स्वतः विकायला बसायचं इथं? पहिल्यापासून या ठिकाणी आहे। ओके, आणि काय काय तुमच्या शेतात? आणि ऊस आहे। ऊस पण लावला? ऊस होतं, ढबू होतं, वांगी होतं पूर्वी। 70 नारळाची झाडे आहेत। बर बर, चारी भोवती। चांगला आहे। सगळ्या कुटुंबाचा सपोर्ट आहे तुम्हाला। बेस्ट, खूपच भारी, मस्त वाटतंय। आजींकडे बघून एनर्जी बघा, आजी अजून काम करतात आणि पूर्वी सुद्धा केलेला आहे। 67 वर्ष वय चालू आहे। 100 भाकरी करतो मी एकटी। भारी आहे खरं, एनर्जी खूप भारी आहे। तर याच ठिकाणी आता चपात्या तयार होतात बघा। चुलीवर स्वयंपाक करायला आवडतं तुम्हाला? आम्हाला आवडतंय, आम्ही रोज इथं करतो की 200-300 भाकरी करताय? ओके, आता भाकरी पण तयार होणार आहे त्या ठिकाणी। भाकरीची प्रोसेस आता चालू झालेली आहे।
आम्ही सांगलीवरून आलो इथं. हे वन डे ट्रिपसाठी जवळ लोकेशन आहे आपल्या कोल्हापूर सांगलीपासून, त्याच्यामुळं चांगलं आहे. इथं येऊन असं वाटते की बाबांनो एक क्षण निवांत आपल्या फॅमिलीसोबत घालवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना खेळण्यासाठी, सगळ्यांसाठी थोडा फॅमिलीसाठी म्हणून एक निवांत आहे. काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. आम्ही कोल्हापूरवरून आलो आहे आणि पोमाजी रिसॉर्टला आमची खूप दिवसापासून यायची इच्छा होती. पोमाजी रिसॉर्ट खूप छान आहे, पैसा वसूल आहे, खूप छान आहे, छान आहे. आणि या ठिकाणी चालू झालेला आहे रेन डान्स. छोटे काय मोठे सुद्धा या ठिकाणी एन्जॉय करत होते. पुढे चालू झाला जादूचा प्रयोग. अली भाई बोलो पोपो, बोलो भाईजान 1 2 3 1 2 3, ऐसा बोलो वाहे तितनी तला तार बाखम सासी तासब्बा समानिया तीसरा आशरा. नहीं, ये अरबी भाषा है. कौन मजबूत है? क्या घटान मजबूत है. थैंक यू. एक क्लास मैडम को दिखाता हूँ, वो खींचेगा सभी को भरोसा आएगा. तो मैडम यहाँ बैठिए, देखो यस मैडम फाड़ना नहीं, यहाँ बैठ के खींचो चलेगा. आपका नाम? हाँ बस मैम फट जाएगा. वेरी, अरे हो बात 2. एक हमारे आप देखेंगे सर वीडियो मोबाइल वाले सर, या चेक, क्योंकि आप वीडियो निकाल रहे हैं, यस आप भी आना चाहिए उसी के अंदर. सर बोलो फू, बोलो पोपो. ओह यस थैंक यू. आप देखेंगे मैडम जी. ओके, सर पे मारेगा मैम, दर्द करेगा. यहाँ मारेगा ना, ये देखिए सर, पत्थर की जैसी आवाज. आपको पता है गटान कितने स्ट्रांग है. ये 6 गटान आपके सामने मैं इसी को रखता हूँ. राइट मैम, झांक दिया, हप एक कैच किया, गो जाओ आसमान पे. वेरी, कोई नहीं जाएगा. वो क्यों नहीं गया? वो चश्मे वाले मैडम ने फूक नहीं मारा. फूफू बोलो बच्चे लोग, फूफू. यस मैडम ने, बच्चे लोग ने फूक मारा. सिस्टर 7 गटान आपके सामने रखा है. सॉरी 6 ना, 6 गटान से. ये मैंने कोई रुमाल बदली किया हूँ सर? नहीं. हप ये देखो कैच किया मैम. जाओ आसमान पे, रुमाल का 2 कोना. 1 2 3 4 कमाउन चॉली. वेरी गुड. या ठिकाणी तुम्ही क्रिकेट, पत्ते, बॅडमिंटन कोणताही खेळ खेळू शकता. आणि आता खेळ खेळून पोटामध्ये कावळे ओरडू लागले आणि जेवणाची वेळ झाली आणि जेवण सुद्धा रेडी आहे. आता बुफे लावला जातोय. वाह, वांग्याची भाजी कसली भारी दिसते बघा. सगळ्यांनी गडबड गोंधळ न करता रांग लावली आणि आजी वाढायला उभारल्या. भरपूर पदार्थांचे ऑप्शन होते आणि स्वीटमध्ये गुलाबजाम सुद्धा होते. पाहिजे तर टेबलावर बसून खाऊ शकतो किंवा मस्तपैकी चिकूच्या झाडाखाली बसून चटईवर बसून निवांत खाता येते. रेंदाळ हुपरीमधून आलोय आम्ही. आम्हाला इथं आल्यावर खूप मजा वाटली. भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत इथं खेळण्यासाठी, लहान मुलांसाठी, आमच्यासाठी सुद्धा आहेत भरपूर ॲक्टिव्हिटी. जेवण इथलं 1 नंबर आहे. सर्विस छान आहे इथे. तर मित्रांनो, आपण आता चिक्कूच्या बागेमध्ये बसून जेवण करतोय आणि मस्तपैकी खाली चटई घातलेली आहे. या ठिकाणी बसून जेवायची मजा काय वेगळीच आहे. आता जेवणामध्ये काय काय आपण बघूया. या ठिकाणी भाकरी आहे, मोठ्या आकाराची चपाती आहे, वांग्याची भाजी आहे, त्यानंतर झुणका आहे, ही डाळ आहे, त्यानंतर खरडा आहे, कारल्याची भाजी आहे, दोडका आहे, टोमॅटोची कोशिंबीर, आमटी आहे, अख्खा मसूर आहे आणि गुलाबजाम दिलेले आहेत. खूपच मस्त हा बेत आहे. आपण टेस्ट करून सांगूया की कसं लागतंय. वांग्याची भाजी मला फार आवडती. पहिला वांग्याची भाजीपासून चालू करूया. मस्तपैकी मसाला, मस्त आहे वांग्याची भाजी, क्वालिटी. थोडासा अख्खा मसूरची आपण रेसिपी बघितली आहे, ते सुद्धा टेस्ट करून बघूया. पण या ठिकाणचं जेवण मला आवडलेलं आहे. त्याचबरोबर आपण स्वतः तयार कसं होतं हे सुद्धा बघितलेलं आहे. आणि स्वीटमध्ये गुलाबजाम दिलेले आहेत, ते सुद्धा मला खूप आवडतात. मस्त आहे. नक्की ट्राय करून बघा, नक्की भेट द्या. हां, पोमाजे फार्म हाऊसमध्ये मजरेवाडी मध्ये हुरडाचा सीझन चालू झाला आहे. आम्ही सुरुवात केलेली आहे आणि एक प्लेट 100 रुपयाला. हे पॅकेजमध्ये आहे का नाही? आणि पॅकेज 350 रुपये आणि तुम्हाला हवा असेल तर 100 रुपये प्लेट हुरडा मिळेल. त्यामध्ये ज्वारीचा हुरडा असेल, शेंगदाणे चटणी, खोबरी तिळाची चटणी, खोबऱ्याची तिखट चटणी आणि त्याबरोबर दही, आणि हे सर्व मिक्स करून दहीबरोबर
हुरड्याचा आस्वाद घ्यायला पोमाजे फार्म हाऊसमध्ये या. हा ज्वारीचा हुरडा, हा भाजलेली कच्ची असते, ते मला लागेल तेव्हा आम्ही गरम गरम फ्राय करून देणार. कारण थंडीच्या दिवसामध्ये हुरडा पार्टी करायची काय मजा वेगळीच असते. मस्तपैकी शेकोटी पेटवायची आणि हा गरम गरम असा हुरडा खायचा. तर बघू शकता आपल्या हातामध्ये हुरडा आहे आणि यामध्ये काय काय आहे मॅडमनी सांगितलेलंच आहे. 100 रुपयाला आहे. नक्की एन्जॉय करा, मस्त लागते. एकदा टेस्ट करून तुम्हाला सांगतो. मस्त आहे, एकदम गोड आहेत आणि दही वगैरे दिलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. दुपारचं जेवण झाल्यावर थोडासा झोपेचा आनंद सुद्धा आपण चिक्कूच्या झाडाखाली घेऊ शकतो. हा दिवस सगळ्यांच्या आठवणीत राहणार 100%. कसा दिवस गेला कळालंच नाही.